नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे आता सध्या जर पाहिलं तर डिजिटल पद्धतीचं एक रेशन कार्ड तुम्हाला दिलं जात आहे। याच्यापूर्वी तुम्हाला जर फॉर्म भरला असेल तुम्ही तर तुम्हाला ऑलरेडी कार्ड टाईपमध्ये मिळत होतं, पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा डिजिटल पद्धतीचं रेशन कार्ड पाहू शकता। जर कुणाकडे फक्त तुमचा जो काही राशनचा 12 अंकी नंबर असेल तो नंबर जरी असेल तर त्या नंबरवरून तुमचं राशन कार्ड कसं काढायचं किंवा राशन कार्डची प्रिंट आउट कशी काढायची, त्यावरती नाव कुणाकुणाची ऑनलाईनला आहे ते पाहण्यासाठी कशा पद्धतीनं ते कार्ड तुमचं जे काही प्रिंट आउट असेल ती काढायची आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये RCMS असं सर्च करून घ्यायचं आहे। सर्च करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर RCMS असं दाखवलं जाईल, फूड सिव्हिल सप्लाय अँड कंझ्युमर प्रोटेक्शन ह्याच्यामध्ये। तिथे गेल्यानंतर तुमच्यासमोर जी काही स्क्रीन ओपन होईल त्याच्यामध्ये इथं पाहू शकताय की रेशन कार्डमध्ये तुमचं नो युअर रेशन कार्ड, त्या ठिकाणी तुम्हाला इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा जो काही खाली दिलेला आहे ते टाकून व्यवस्थित घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं जे काही कॅप्चा टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हेरीफायवर करून घ्यायचं आहे। कॅप्चा टाकून घेऊन आपण आता व्हेरीफायवर क्लिक केलं। क्लिक केल्यावर इथे तुम्हाला रेशन कार्ड नंबर, ओल्ड रेशन कार्ड नंबर म्हणजे तुमचा जो काही 12 अंकी नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। 12 अंकी नंबर नसेल माहिती तुम्हाला तर इथं रिपोर्ट नंतर परत करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं जे काही आता इथे पाहू शकता तुमचं राशन कार्ड जे आहे तिथं ओपन झालेलं आहे। राशन कार्ड नंबर तुमचा इथे पाहू शकता आणि प्रिंट युअर रेशन कार्ड असं दाखवलं आहे, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं हे राशन कार्डची ऑनलाईन प्रिंट दिसेल, तिथे नावं दिसतील तुम्हाला, किती जण नाव आहेत तुमचे, त्यांचं वय काय आहे आणि मेल फिमेल कोणते आहेत सविस्तर इथं माहिती दिली। वरील सुद्धा इथं पाहू शकता, त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता किंवा PDF सेव्ह करू शकता किंवा डायरेक्टली प्रिंट देऊ शकता। आपण इथं PDF सेव्ह करून घेणार आहोत। PDF सेव्ह करून आपण आपल्याजवळ ठेवणार आहोत। ही बघा PDF आपली प्रिंट झालेली आहे। अशा पद्धतीने ही जी काही आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही अशी डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्याजवळ रेशन कार्ड जर खराब झाला असेल, फाटला असेल, ही आजच्या पद्धतीने ही सुद्धा राशन कार्डची प्रिंट तुम्ही वापरू शकता। अशाच पद्धतीने तुमची प्रिंट काढून घ्यायची आहे। आपल्याला जी काय आहे ती मोबाईलमधून कसं काढायचं ते बघायचं आहे। मोबाईलमध्ये तुम्ही प्ले स्टोअरमधून मेरा राशन हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। मेरा राशन डाउनलोड करून घेतल्यानंतर असं पेज ओपन होईल, ते ॲप तुम्हाला ओपन करायचं। ओपन केल्यावर तुमची पहिले लँग्वेज सिलेक्ट करून घ्या, मेरा राशन। त्यानंतर बेनिफिशियरी युजर्समध्ये टाकू तुमचा जे काही ज्यांचं नाव आहे, आधार नंबर तिथे टाकून घ्यायचा आहे। जे हेड ऑफ फॅमिली असेल त्यांचा कोणाचाही आधार नंबर टाका। त्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा खाली टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतल्यानंतर जे काय असेल ते ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि परत नेक्स्ट जी काय आहे त्याच्यावरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे। लॉग इन विथ OTP वरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर OTP तुमचा जे काही आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। जर मोबाईलमध्ये तुमचा 30 मोबाईल असेल तर OTP ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं पाठवला जाईल, घेतला जाईल। व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, नंतर ओके क्लिक करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर 4 अंकी पिन सेट करायचा असेल तर तुम्ही 4 अंकी पिन तुम्ही कोणताही सेट करू शकता तुमच्या पद्धतीने आणि त्यानंतर तो पिन टाकून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे। लॉग इन झालेलं आहे, तुमच्यासमोर असं कार्ड आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। त्या कार्डवरती क्लिक केल्यानंतर त्याची कार्डची बॅक साईड तुम्हाला दाखवली जाईल। कार्डची बॅक साईड ते वाटण्यासाठी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये जेवढे व्यक्ती आहेत तेवढे नाव तुम्हाला तिथे दाखवले जातील। अशा पद्धतीचं कार्ड आहे। डाउनलोडसुद्धा ऑप्शन आहे, त्यावरती डाउनलोड करून सुद्धा तुम्ही PDF पद्धतीचं हे कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता। ह्याचं स्मार्ट कार्ड बनवून घेऊ शकता किंवा ह्याचं जे काही तुम्ही कार्ड वापरू शकता राशन कार्ड म्हणून या पद्धतीने वापरू शकता। अशा पद्धतीने हे तुम्ही वापरू शकता। अशा पद्धतीनं तुमच्याकडे जर फक्त राशनचा नंबर असेल तर या पद्धतीनं तुम्ही तुमचं जे काही प्रिंट आउट आहे रेशन कार्डची, ते रेशन कार्डची प्रिंट आउट आपण सांगलेल्या पद्धतीनं व्यवस्थितपणे तुम्ही अशा पद्धतीनं काढू शकता आणि तुमचं जे काही राशन कार्ड तुम्हाला कुठं सबमिट करायचं असेल, द्यायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या राशनवरती किती नावं पाहायची आहेत की आहेत ते त्या पद्धतीनं तुम्ही हे असं पाहू शकता। अशा पद्धतीची छोटी माहिती होती, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशीच नवनवीन व्हिडिओ किंवा नवीन चॅनलबद्दल माहिती असेल किंवा योजनाबद्दल माहिती असेल, नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती सतत येत असते। तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ते दिलं जाईल। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।